जैन सोशल फेडरेशनतर्फे आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया विना टाका शिबिराने मेगा शिबिराचा यशस्वी समारोप। महिन्याभरात 4747 रुग्णांची तपासणी। संतांच्या आशीर्वादाने सेवा कार्याला मिळते सातत्य। उपमहापौर धनंजय जाधव। कोणतेही सामाजिक कार्य करताना संतांचा आशीर्वाद लाभणे अत्यंत महत्त्वाचे असते। अशा आशीर्वादामुळेच कार्यात सातत्य आणि प्रामाणिकपणा टिकून राहतो। अहिल्यानगर ही संतांची भूमी असून येथे अनेक संतांनी मानवतेचा संदेश दिला आहे। त्याच विचारांना पुढे नेत आनंद ऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेचे कार्य करत आहे। ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन उपमहापौर धनंजय जाधव यांनी केले। जैन सोशल फेडरेशनच्या वतीने श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे स्वर्गीय कन्हैयालालजी व स्वर्गीय मानकवरबाई कांकरिया यांच्या स्मरणार्थ डॉक्टर प्रकाश कांकरिया व डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या वतीने आयोजित दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया विना टाका या शिबिराचे उद्घाटन महापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते झाले। यावेळी संतोष बोथरा, डॉक्टर वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर भास्कर जाधव, डॉक्टर महेश गुगे, डॉक्टर रवींद्र मुथा उपस्थित होते। उपमहापौर जाधव पुढे म्हणाले की गेल्या 35 वर्षापासून या हॉस्पिटलने अखंडितपणे रुग्णसेवा केली असून लाखो रुग्णांना नवजीवन दिले आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी खर्चात आणि उच्च दर्जाची सेवा देण्याचा प्रयत्न येथे होत आहे। अशा उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळत असून भविष्यातही अशा सेवा अधिक विस्तारल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे। काम जर सुरू होतं त्यामागे संतांचा आशीर्वाद जर असला तर निश्चितच ते काम आणि ती सेवा अखंडपणे सुरू राहते। त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आनंद ऋषीजी हॉस्पिटल आहे। कारण अहिल्यानगर हे संतांची भूमी मानले जाते। तर आपले शिर्डीचे साईबाबांचे समाधी आहे। आनंद ऋषीजी महासाहेबांचं बरंचसं जीवन आपल्या नगर जिल्ह्यामध्येच गेलेलं आहे। नाथांची भूमी आहे आणि सर्वांच्या आशीर्वादानं म्हणजे हे सर्व कार्य सुरू आहे। मी मला स्वतःला भाग्यवान समजतो। अशा या संतांच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला, हीच माझी कर्मभूमी। गेल्या 3 पिढ्या आम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये माझे अनुभव असतील, वडील असतील, आम्ही काम करत असतो। जसं संतोष भाऊंनी सांगितलं की आपण जर सेवा करत गेलो तर पदही आपल्याला मिळत जातं आणि सेवा करण्यामध्ये जो आनंद आहे, मी पण गेल्या 15 वर्षापासून साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांची मदत करण्याचा कायम प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये मला जर सगळ्यात जी मदत होत असेल ती म्हणजे आनंद ऋषीजी हॉस्पिटलची। कारण कुठलेही गरजू पेशंट सुरूनही आलं तर ते कशी वेळ येत नाही आम्हाला संपर्क साधायची, पण जरी साधला तरी त्वरित आम्हाला हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत मिळत असते। मी पण हे मानणारा कार्यकर्ता आहे की पदं येतात जातात। आज उपमहापौर आहे, तिचं पद असं नसं यापेक्षाही मोठं पद असेल, पण तुझे सेवेचं व्रत आपण सर्वांनी घेतलेलं आहे। अशाच प्रकारे पुढं चालत राहू। आनंद ऋषी हॉस्पिटलचं मागील 30 वर्षाची परंपरा अशाच प्रकारे लाखो रुग्णांचं सेवा त्यांच्याकडनं घडो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी बोलल्याबद्दल मी पुन्हा एकदा हॉस्पिटलचे मनापासून आभार मानतो। सांगतो जय हिंद। प्रास्ताविक करताना संतोष बोथरा व डॉक्टर वसंत कटारिया यांनी सांगितले की मानव सेवेच्या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या शिबिराला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आतापर्यंत 4747 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असून असंख्य रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। या उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळाले आहे, असे त्यांनी नमूद केले। अहिल्यानगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्ण या शिबिराची आतुरतेने वाट पाहत असतात। विविध शासकीय व सामाजिक योजनांचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत। आचार्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या सेवा उपक्रमाला समाजाचा मोठा पाठिंबा लाभत आहे। ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। तसेच या हॉस्पिटलच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि डॉक्टर सुधा कांकरिया यांनी तन मन धनाने सदैव सहकार्य करत आले आहे। यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले। लोकांचा कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्याचा आधी सेवेचा व्रत हे कृष्ण भाऊपासून आले। कृष्ण भाऊचं पण आमचं
श्लोक होता आणि या मानसोच्या मंदिरात आज उपनगरात उपमहापौर आल्यानंतर पहिल्यांदाच आले तर तुमचं करून खूप कामं व्हावं समाजाची आणि नो नेवर नॉट शब्द हा डिक्शनरीतून काढून टाकायचा एका पोस्टवरती असल्यावरती आणि नसल्यावरती कोणत्याही शब्दामध्ये नाही पाहिजे जोही त्याचं काम झालं पाहिजे आणि येणारा व्यक्ती ही गरजवंतच असते म्हणूनच ते आपल्याकडे येतात. जी चांगली लोक आहेत ज्यांचं काही जिथे पोच आहे ती लोक तुमच्याकडे येणार पण आहेत त्यांचं काही काम पण आहे तुमच्याकडे पण सर्वसाधारण लोक ते ज्यांची पोच नाही त्या लोकांना आणि पोच नसताना लोकांनी धनुभाव म्हणणं आणि पोच असताना धनुभाव म्हणणं त्याच्यामध्ये खूप मोठा फरक जातो आणि तीच शुभेच्छा मी या मानसाच्या मंडळीच्या वतीने खूप सारी तुझ्या खूप काम व्हावं आणि समाजातील तळागाळातील माणसाला असं वाटवलं का माझ्या घरातील व्यक्ती आणि हाच माझा काम करणार असं ज्या वेळेला इथून येतं ना तो आवाज मग ते काम पण होऊन जातं त्या माणसाची जी ब्लेसिंग असतात त्यांचे जे आशीर्वाद असतात ना ते मग पुढे आपल्याला आयुष्यात घेऊन जातं ते आमचं आनंद कृषी हॉस्पिटलचं आमचं उदाहरण म्हणजे मागच्या 25 वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं काम झालं पाहिजे हे आमचं पहिलं उद्देश असतं. तो कोणत्या समाजाच्या कोणत्या भागाचा कोणत्या प्रांताचा कोणतं ते नाही काम तिथं होणं हे महत्त्वाचं आहे आणि या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आज जवळजवळ 4,500 पेक्षा जास्त जवळजवळ 4700 रुग्णांनी याचा लाभ घेतला आणि मेडिकल कॅम्पची संकल्पना या संकल्पनेतून एवढं मोठं आनंद ऋषी हॉस्पिटल आज निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो आणि मग 2000 आनंद ऋषी हॉस्पिटलचे न्यू एक लहान रुग्णालयापासून आज झालेली आणि एक आज महाराष्ट्रातील एक अद्यावत रुग्णालय ज्याला म्हटलं जातं तर त्याच्या जे स्वप्न आणि समाजातील सगळ्या लोकांची सद्भावना आणि सहयोग त्यामुळे मोठं माणूस काल आहे आपण आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमाने करीत आहोत. ज्या रुग्णांनी ज्या अपेक्षेने ज्या विश्वासाने हे जे काही मेडिकल कॅम्प्स आमचे दर महिन्याला चालतातच पण हे मेगा कॅम्प ज्याला म्हटलं जातं ते मार्च महिना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये होतं आणि यामध्ये जवळजवळ 18 मेडिकल कॅम्प होतात आणि त्याचं कॅम्पेनिंग जवळजवळ 5-6 जिल्ह्यांमध्ये होतं आणि त्याचे पॅम्पलेट जवळजवळ 1-1 लाख पॅम्पलेट्स वाटले जातात आणि या कॅम्पसाठी लोक मुद्दामून थांबतात ते जे आता महात्मा ज्योतिबा फुले किंवा PM फंडमध्ये जे काही गोष्टी समाविष्ट नाहीत त्या गोष्टी याच्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आचार्य शिक्षींचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आम्ही करीत असतो. आलेल्या सर्व रुग्णांचं सहर्ष स्वागत करून आज ज्या डॉक्टर मंडळींच्या ज्या डॉक्टरांच्या मंडळींच्या हस्ते आज या मेडिकल कॅम्पची सेवा करणारे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जाधव आमच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध राहिले. एकदम बिझी व्यक्तिमत्व आहे, खूप जवळची ओळख आहे आमची, परंतु एकदम डायनॅमिक माणूस आहे. आता मी बोलत होतो आज कॉफी पिताना तर ते म्हणे मी सकाळी 10ला गेलो की प्रत्येक म्युन्सिपालिटी ऑफिसमध्ये जातो न सांगता जातो बघतो काय चाललंय ते 25-30 ऑफिस आहेत म्युन्सिपालिटी वेगवेगळ्या ठिकाणी पंपिंग स्टेशनपासून इथपर्यंत तर मी जाऊन बघतो न सांगता आणि करतो असं व्यक्तिमत्व मिळत नाही. नॉर्मली आजकाल लोकांना कामं सांगितलं जातात पण करत कोणी नाही. मी त्यांना तेच सांगितलं पण काम करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अतिशय डायनॅमिक आणि अतिशय हेल्पफुल काही काम सांगावं लगेच काम होईल. आताच माझ्या तुमचं काय असेल तर सांगा म्हटलं माझं काही काम नसतं पण असं म्हणून कोणी सांगत नाही कोणाला. तर आणि आता बघतो हे इलेक्शन नंतर खूप सुधारणा होऊ लागल्या हळूहळू आणि मला असं वाटतं पुढे एकदम चांगलं होईल असं त्यांच्याकडून खूप चांगलं कार्य व्हावं आणि आपल्याला सदैव ती मदत करतातच तो काही विषयच नाही. तर त्याच्यासाठी त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना वेलकम करतो. आणि आजच्या ह्या कॅम्पचे डॉक्टर कांकरिया परिवार. आता डॉक्टर कांकऱ्याविषयी काय सांगणार? डॉक्टर कांकऱ्या म्हणजे आनंद ऋषी हॉस्पिटल असं आहे सगळं. काहीही झालं तर कांकऱ्या सरनं बोलवायचं. कोणी आलं कोणी भांडण केलं कोणी काहीतरी चिडलं कोणी काय झालं लगेच कांकऱ्या सर. दुसरं कोणाला आशिष मंडळी सरांना फक्त कांकऱ्या सर आठवतात. फोन झालं की सर येतात जे काय असेल ते पूर्ण सॉल्व करतात आणि एवढे ट्रस्ट पण कुठल्या ट्रस्टमध्ये एवढी हे नाही गमत नाही असं म्हणू शकतो की बरोबर ते बोलायचं समोरच्याला सांगायचं ज्याला चुकी त्याला सांगायचं जो बरोबर आहे त्याला सांगायचं आणि मिटून टाकायचं. बेसिकली हा सगळा सार्वजनिक कार्यक्रम आहे. गरिबाची सेवा एवढाच ह्या कार्यक्रमाचा काही हॉस्पिटलचा उद्देश आहे. त्याच्यामुळे कुणी काही केलं तर उगाच भांडून नको मग सगळ्यांना रात्री न्यायाधीशासारखं काम करतात ते बरोबर ते कसं मिटवायचं बघतात आणि गोष्टी समजून जातात. आता जवळजवळ 30 वर्ष होतात हॉस्पिटलला पण कुठेही कधी काही प्रॉब्लेम नाही काही नाही आणि त्याचं सगळ्यात मोठं सर सराहना जातं.
आणि डोनेशन किंवा आपण जे आर्थिक सहाय्य म्हणतो त्याचं सरांकडून सदैव मिळतं. म्हणजे कधी कमी पडले सरांना फोन केला की सर देणार असं, म्हणजे इतकं सोपं आहे. त्यांचा ट्रस्ट मोठा आहे, सरांचं मन पण मोठं आहे. आणि सरांविषयी तर बाकी सांगायचं म्हणजे अख्ख्या नगरमध्ये सगळे कार्यभाग चालवतात. म्हणजे ही संस्था ती संस्था, मी त्यांच्या संस्थाचे नाव ऐकूनच शॉक होतो. माणूस एवढं कसं काम करू शकतो. सकाळी उठलं सुरू आणि प्रत्येक पेपरात आजचं हे झालं, आज मानकांना ट्रस्ट, आज तो ट्रस्ट आवड आहे. म्हणजे आमचं वय जवळजवळ सेम असेल, एवढं कामाचा उरक आमच्यात माझ्यात नाही बाबा. मोठा माणूस आहे आणि त्यामुळेच लोक मोठे होतात आणि सदैव चांगल्या समाजाचं चांगलं व्हावं. आनंदऋषीच्या दृष्टिकोनातून, आनंदऋषीच्या त्या भावनेतून सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढी संकल्पना असते. खूप चांगलं काम चाललंय. आनंदऋषी हॉस्पिटल एवढं कदाचित सक्सेसफुल हॉस्पिटल भारतात नसेल. यावेळी बोलताना डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी सांगितले की रुग्णसेवा हीच आमची खरी साधनं आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून कमी त्रासात आणि जलद बरे होण्यास मदत करणाऱ्या शस्त्रक्रिया रुग्णांना उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. गेल्या 35 वर्षांपासून आनंदऋषीजी हॉस्पिटलने समाजातील सर्व घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला असून भविष्यातही ही सेवा अधिक व्यापक करण्याचा आमचा मानस आहे. यावेळी बोलताना डॉक्टर सुधा कांक्रिया म्हणाल्या की मानवी शरीर एक असले तरी त्यामध्ये अनेक अवयव कार्यरत असतात आणि त्या प्रत्येक अवयवासाठी आवश्यक अशी सर्वसमावेशक सेवा आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. या सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गरजू रुग्णांना अत्यल्प दरात उपचार देण्यात आले आहेत, तर काही अत्यंत गरीब व हलाखीच्या परिस्थितीतील रुग्णांना मोफत उपचारही देण्यात आले आहेत. रुग्णांच्या या अखंड प्रवासातून हॉस्पिटलला एक वेगळीच आशीर्वादाची श्रीमंती प्राप्त झाली आहे. ही श्रीमंती आर्थिक नसून रुग्णांच्या मनापासून मिळालेल्या आशीर्वादांची आहे. हे आशीर्वाद आयुष्यभर साथ देणारे असून त्यातूनच आम्हाला अधिक जोमाने सेवा करण्याची प्रेरणा मिळते. अद्ययावत तंत्रज्ञान आणि समर्पित वैद्यकीय सेवा यांच्या जोरावर आज लाखो रुग्ण येथे येऊन निरोगी होतात. हीच आनंदऋषीजी हॉस्पिटलची खरी ओळख आहे. याशिवाय त्यांनी असेही नमूद केले की आरोग्यसेवा ही केवळ उपचार देण्यापुरती मर्यादित नसून ती एक सामाजिक बांधिलकी आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहोत. तसेच सेवाभाव जपत रुग्णांशी मानवी नाता दृढ करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आमचं कांक्रिया परिवाराचं भाग्य आहे की आम्हाला या रुग्णसेवेमध्ये सहभागी होता आलं. आज आपल्यासोबत आदरणीय उपमहापौर जाधव सर आहेत, ज्यांचं नावच धनंजय आहे, ज्यांच्यासोबतच धन हा शब्द लागलेला आहे. हा धन फक्त पैशाचा धन नाही आहे, तर ज्ञानाचा धन आहे, सेवेचा धन आहे, समर्पणाचा धन आहे, त्यागाचा धन आहे. असं हे व्यक्तिमत्व आहे आणि असं व्यक्तिमत्व जेव्हा पदावर असतं तेव्हा समाजाचं भलं होत असतं. त्यामुळे आम्हाला आज विशेष आनंद आहे आपल्यासोबत काम करत असताना. आनंदऋषीजी हॉस्पिटलचं मोठं सेवेचे काम आहे. अनेक वर्षापासून आनंदऋषीजी हॉस्पिटल आपल्या शरीर एक आहे, पण शरीराचे अनेक इंद्रिय आहेत, अनेक भाग आहेत आणि त्या सगळ्या भागांमध्ये म्हणजे डोळ्यांची सेवा असेल, नाक कान घसाची सेवा असेल, पोटाची सेवा असेल, हात पायाची सेवा असेल, हाडांची सेवा असेल, काही जे काही हवं असेल ते शारीरिक मानसिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल नेहमीच तत्पर आहे आणि नेहमी पुढाकाराने घेत आहे. आज आनंदऋषीजी हॉस्पिटलचं नाव देशामध्ये झालेलं आहे कारण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन हे हॉस्पिटल पुढे चाललेलं आहे. फक्त मानव सेवा नाही तर मानवाच्या पुढे जाऊन ईश्वराची सेवा करण्याचं ध्येय हे या हॉस्पिटलचं असल्यामुळे आपण पाहतोय की या महिन्याभरामध्ये जे काही 17 कॅम्प्स झालेले आहेत त्या सगळ्या कॅम्प्समध्ये 4,500 पेक्षा रुग्णांनी लाभ त्याचा घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून जो काही आशीर्वाद मिळणार आहे ते आशीर्वादाची श्रीमंती ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. आपण सर्वसाधारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा इथे पण आपल्याला सेवा मिळते, परंतु आपल्याला काही पैसे पण मोजावे लागतात. परंतु हे इथे कमी दरामध्ये आणि शिवाय काही ठिकाणी फ्री सेवा देऊन सुद्धा एक आशीर्वाद जो मिळतो ती आशीर्वादाची जी श्रीमंती आहे ही खरी श्रीमंती आहे आणि ती फक्त एका जन्मात नाही तर अनेक जन्म ती आपल्या सोबत असणार आहे. असं त्याला दुबाव का खाता असं आपण
आपण म्हणतो आशीर्वादाची श्रीमंती अशी म्हणतो, अशी आशीर्वादाची श्रीमंती या रुग्णांकडून आपल्याला मिळत असते. म्हणूनच रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन सर्वांनी काम करण्याची आज गरज आहे. आज मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथे ब्लड बँक सुद्धा आहे. नेत्रदानाचंही कार्य थोड्या दिवसामध्ये इथे सुरू होणार आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये फक्त ॲक्टिव्ह नेत्रपिढी ही मानकनिया नेत्रपिढी आहे, परंतु आता परत आपल्या आनंद ऋषीजी परिवाराकडून सुद्धा एक प्रकारची नेत्रपिढी सुरू करण्याचा मानस सुद्धा इथे सर्व ट्रस्टींनी आपल्या मीटिंगमध्ये त्याला म्हणजे विदित केलेला आहे. आणि अशा प्रकारची नेत्रपिढी जर इथून सुरू झाली तर खूप मोठं कार्य त्याचं होणार आहे. आपण पाहतो की सगळ्या भारतामध्ये नेत्रदानाचं पवित्र कार्य हे कुठल्या परिवाराकडून जास्त झालेलं आहे तर जैन परिवाराकडूनच झालेलं आहे. आणि जैन सोशल फेडरेशन संचलित हे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा हा एवढा मोठा सेवा कार्य आहे, सेवेचा यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये ही सेवा भविष्यामध्ये कदाचित चालू होईल असं मला वाटतं. मी सर्व रुग्णांना खूप शुभेच्छा देते. आपले सगळे तज्ज्ञ डॉक्टर या शिबिराविषयी सविस्तर माहिती दिली. या शिबिरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांवर विना टाका शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरामध्ये 210 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच महिनाभर सुरू असलेल्या या शिबिराच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांनी या सेवांचा लाभ घेतला. उपक्रमामुळे आरोग्य सेवेचा नवा आदर्श निर्माण झाला असून रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरीचं काम आयोजित केलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला मॅनेजर जाधव साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि कॅम्पसाठी प्रायव्हेट सगळ्या फॅमिलीज लाभलेल्या आहेत. त्यांचा मी आभार मानतो. आजच्या दिवशी आपण दुर्बिण शस्त्रक्रिया करणार आहोत. दुर्बिण शस्त्रक्रिया म्हणजे बिन टाक्याची कमीत कमी टाक्या पडून पेशंटला जास्त त्रास न होता म्हणून लगेच कामावर हजर होऊ शकतो याच्या दृष्टीने शस्त्रक्रिया डेव्हलप करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण आज कॅम्पमध्ये हर्निया सर्जरी, अपेंडिक्स सर्जरी, गॉल ब्लॅडर सर्जरी, पित्ताशयातील खडे काढणे, स्त्रियांमधील अंडाशयाच्या गाठी असणे किंवा पिशवी काढणे अशा विविध शस्त्रक्रिया करणार आहोत. त्याच्यासाठी रुग्णांना कमीत कमी खर्च येणार आहे आणि बाकीच्या सर्व तपासण्यासुद्धा फ्री होणार आहे. त्याच्यासाठी रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा असं मी विनंती करतो आणि माझी गोष्ट. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कांक्रिया परिवार तसेच सर्व वैद्यकीय व स्वयंसेवकांचे विशेष योगदान लाभले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. हे शिबिर आयोजित केलेले आहे आणि या शिबिरात आतापर्यंत आपण 16 शिबिरं झाली. हा 17वं जे शिबिर आहे हे शेवटचं शिबिर आहे या महिन्याचं. या शिबिराचं जे तज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर भास्कर जाधव, डॉक्टर महेश बुगे, डॉक्टर रवींद्र मुत्ता, लॅप्रोस्कोपिक सर्जरी याद्वारे आपण ज्या शस्त्रक्रिया करतो या शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये होणार आहे. या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून जे आलेले आहेत असे श्री धनंजय जाधव आपल्या अहिल्यानगरचे उपमहापौर, त्यांचे मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. ज्यांच्या आर्थिक सहयोगाशिवाय आपलं हे कॅम्प होऊ शकत नाही असे आपले आयोजक स्वर्गीय कन्हैयालालजी एवं मानकवरबाई कांक्रिया यांच्या स्मरणार्थ प्रकाशजी कांक्रिया सर आणि सुधाजी कांक्रिया मॅडम या कांक्रिया परिवारातर्फे या कॅम्पचं या शिबिराचं आयोजन केलेलं आहे.